मला एकच आठवतं, भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, कसं बरं ना? बरंच असायला पाहिजे, कारण की आपण आगरी लोक आहोत, आपण मजेनच असतो. तर आज खूप खास दिवस आहे आपल्या सर्वांसाठी, आपल्या देशासाठी आणि आपल्या सर्व जनतेसाठी, कारण की आज आहे 77वा स्वातंत्र्य दिन आणि आम्ही चाललो एक स्पेशल ठिकाणी. तर तुम्हाला आम्ही आज एक स्पेशल ठिकाण दाखवणार आहोत आणि सूरज जाम भाव होतोय. कोला भाऊस होला नाही, तुम्ही जलकन एक नंबरची माझी एक व्हिडिओ व्हायरल झाली आहे, मला व्हिडिओ मध्ये घेण्यात बंद केला. तसं तू असं बघायला लोक भावना देणार आम्हाला. तुम्ही मला बघला असेल का व्हिडिओ मध्ये? 4-5 व्हिडिओ झाले, मला तर तुम्ही घेतलाच नाही, सांगतच नाही कुठे जाताना, कुठे एकटंच फिरून येतात. भाई जलन होतं ना भाऊ, सगळी तुला बघतात, तुला विचारतात सूरज कुठे आहे, सूरज कुठे आहे. आम्हाला कसं बेकार वाटतं, सूरजवर जलन होतो नुसती आम्हाला. सो मित्रांनो, आता आम्ही निघतो इकडनं. आम्ही आता आहे मानपाड्याला, इकडं जस्ट CNG फिल केले आणि चाललो एक स्पेशल ठिकाणी. सो आता पुढे जातो, राहुल आणि आशिष येतो आपल्यासोबत. सो त्यांना पिकअप करतो आणि भेटतो तुम्हाला पुढे थोडंच. किती वेळा आंघोळ करतो भाऊ तू? 3 वेळा दिवसात. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. 3 वेळा आंघोळ करतोय तरी भाई कुठे गोरा होणार. अशी काय फायदा नाही रे 3 वेळा आंघोळ पण करून. तर मित्रांनो, आलाय माझा भाऊ आशिष. भावा बरा आहेस ना तू? आपल्या गाईजला हाय बोल मित्रांनो आपल्या. हाय मित्रांनो, कसे आहात भावा तुम्ही? ठीक आहे. ठीक आहे भावा, तू कसे ठीक? आहेत मित्रांनो? वहिनीचा प्रेम एवढा आहे भावा, तू ठीकच असशील. आता आम्ही चाललोय फिरायला. फिरायला सांगू नको, कुठं सांगू नको पब्लिकला. आम्ही चालले आज फिरायला. आशिष आले आणि राहुल आले, तर आम्हाला टेन्शन नाही घातली. दोघं पण भाई फुल मिलियनियर आहेत. राहुल बाबा हॅलो हॅलो चला, काय आपल्याला घाई नाही जास्त. राहुलची रायडिंग बघितलीच असेल तुम्ही, आम्हाला म्हणून आम्ही पाठी बसलोय. प्रशांत भाऊ तर एवढा घाबरलाय, मोबाईल मध्ये घुसला डायरेक्ट. बघतच नाही पुढं. सूरज काय बोलतो आशिष बद्दल जरा 2 शब्द? काय बोलू, आज भाऊ माझ्यासोबत आलाय, खूप चांगलं वाटतं मला. आता आपल्याला ताजमध्ये घेऊन जाणार तुमचं काय खरं नाही यार. आज ताजमध्ये घेऊन जा, एक कॉपी पास फक्त बस झाली. 200 रुपयात किती कोचा आहे तिथे? 200 रुपयात किती येते तू काउंट कर. काय काय बोलतो? 200 रुपयात तुला ते टाकले का सर? ताजमध्ये 200 रुपयात तुला तर गाडी पुसायला पण नाही ठेवणार भाऊ आपल्याला. 200 रुपये देत. ठीक आहे. एक काम कर, याला इथं उतर कोकण किंगच्या इथं 200चे 2000 करून येईल तो. नाही चल ठीक आहे, चल भाई. 1 तासात ना. हे माझ्या राहुलच्या ओळखीवर त्याला तिथे लावून देऊ, चल गाडी पुसायला. ठीक आहे चला, आता आम्ही शिलपाड्याला पोहोचल्या. आता राहुल तू मस्त फास्ट चालव गाडी आणि आम्ही पोहोचतो आता लोकेशनवर. तुम्हाला दाखवतो, आजचा डे एवढा स्पेशल आहे, आपला स्वातंत्र्य दिन. सो खूप काही स्पेशल होणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सो भेटतो तुम्हाला पुढे. बाय बाय. आताच पोचलो आम्ही फ्रीवेला आणि पाठीमागं बसून भाऊ काय वाटते, भीती वाटते ना जाम? किती वाटतं भाई, राहुल ड्रायव्हर आहे भाई. राहुल एवढी गाडी डेंजर चालवते ना, तो BMWच्या शोरूम मध्ये कामाला, त्याला असं वाटतं त्याने हातात BMWच घेतले. तर इथं आमच्या आता काय सांगू, हालत खराब झाले. तर आमची हालत कशी झाली तुम्हाला एक गाण्याद्वारे दाखवतो आम्ही. बघा आता गाणी तुम्ही पुढचा बघता. राहुल आवाज जरा हल्ले हल्ले चलो, हे हल्लो हल्लो चाललो रे. होले हम भी पीछे है तुम्हारे, जरा होले होले चलो मेरी साजना, हम भी पीछे है तुम्हारे. हल्ले हल्ले चलो मेरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे. जरा होले होले चलो मेरे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. एक फोटो भारत ठेवलं त्याला.
पब्लिक हे जायचं का हे इथे काय एवढी गर्दी झाली हे शो सुटला गदर 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 टू आता गदर मुटलेला आहे सगळी पब्लिक बाहेर मुंबई दर्शन आता ऐकला तुम्ही आशिषच्या बोलण्याप्रमाणे गदर 2 सुटलेला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सनी देओल आलेला आहे. आशिषच्या स्वरूपात सनी देओल मुंबईचे रस्ते बघत आहे तुम्ही बघू शकता. आणि ह्यो सनी देओलचा भाऊ बॉबी देओल दाखव रे तुझा गोड चेहरा दाखव बॉबी देओल. लास्ट गाईस तुम्ही आता बघू शकता आम्ही पोहोचलेलो CST स्टेशनला. ट्रॅफिक लागले राहुल अशी गाडी चालवतोय. तर मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललेलो की आज तुम्हाला एक स्पेशल जागेवर नेणार आहे मी आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. आणि माझ्या पाठीमागं बघू शकता आम्ही आलोय मुंबई CSTला. आणि आज पूर्ण रात्रभर आम्ही मुंबईचे दर्शन घेणार आहोत कारण की आपली मुंबई आहे ही भारताचा आर्थिक राजधानी आहे. सो तिला आम्ही पूर्ण आज एक्सप्लोर करणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवू की रात्री व्ह्यूज कसे असतात मुंबईचे. सो पुढे बघत राहा कंटिन्यू. मित्रांनो पाठचा व्ह्यू बघू शकता आपला तिरंगा. आणि तिरंगा बघून मला एकच आठवतं भारत माता की जय जय श्रीराम जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर. बाय बाय एक बार जय श्री राम बोल ना जोर से. जय श्रीराम जय श्री राम जय श्रीराम जय श्री राम जय श्रीराम जय श्री राम हर हर महादेव हर हर महादेव. जय श्रीराम जय श्रीराम. जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय. आज तर सिस्टम हँग करू आम्ही पूर्ण. बाबा आता पुढे कुठे नेणार आहेस आम्हाला. आता जाऊ गेटवेला जायचं. आणि ताजचा काहीतरी बोलत होता ना भावा तू. ताजला जाऊ पण चाय कॉफी पिऊ. हे नाही ठीक आहे 2000 रुपये देशील ना भावा. तू किती रुपये नोटीस केला का पूर्ण कॉपी आहे कॉपी. इकडे बघ टी शर्ट बघ हे बघ लगेच जाऊन दुसऱ्या दिवशी आणली. आणि बाई कॉपी या पोरी बोलतात कॉपी पोरी बोलतात पोरा हात मुलं ब्रोकोड मिठी मारा मिठी मारा मिठी मारा. तू तो मेरा भाई आहे. भरत मिलाप. अरे तू पण भाऊच आहे ना यार. हे आशिष भाऊ पैसे देशील ना. राहुल आता कुठे जायचं. आता जाऊ आपण गेट ऑफ इंडिया नंतर तिकडून ताज हॉटेल. नाही कुठे जायचं आता. आता जाऊ भाई आता जाऊ भाई. हँग झाला असता तर आपला डायरेक्ट गाडी. मित्रांनो मित्रांनो आमच्या गाडीच्या समोरच 4 ते 5 पोलीसवाले होते. आम्हाला वाटलं आता फाईन मारतात की काय. आणि आम्ही मुद्दाहून थोडी प्लॅनिंग केली बरं यांचं मन थोडा डायव्हर्ट करू आपण. सो आम्ही जाऊन त्यांना बोललो. मस्त एक दिवस असं येईल का आम्ही सर्व बुक करू. कुठे रे भावा. ताज हॉटेल वरचा टॉपचा टॉपचा बुक करू. हा वरचा एकदम टॉपचा बुक करू. मत देख तेरा अवकाश से बाहर है. एक दिन जाएंगे जरूर. बाई असा टक लावून बघतो तसं विकतच घेणार आहे हा ताज हॉटेल. तर मित्रांनो आता झालो आम्ही गेटवेच्या इकडं. आणि बघू शकतो सूरज काय बघतोय रे तू. काय नाही बघतोय दृश्य बघतोय.
तेव्हा तुम्हाला दृश्य दाखतो आम्ही बॅक कॅमेराने दाखतो, फ्रंटली दिसत नाहीत बरोबर. भाऊ काय बघतो रे तू? काय नाही बघतो कधी इथे स्टेल भाऊ तिरंगा भारी वाटतोय रे इथं छातीला लागून. भाई आज एवढा क्राऊड आहे ना, कोणीच थांबून नाही देतात, पोलीसवाले पण सर्वीकडून हाकलतात नुसते आपल्याला. सो आता जातो मी गाडीजवळ. आता नेक्स्ट आम्ही आय थिंक तरी मरीन ड्राईव्हला जाऊ. सो भेटू तुम्हाला पुढे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आता मंत्रालयाच्या इकडे आलोय. मंत्रालय बघ किती भारी सजवलं एकदम. असं वाटतं भाई पेंटिंग दिले रे, पेंटिंग केले रे पूर्ण. इथं आम्ही दरवाजा उघडले पोलीस वाला गाडी थांबा जर थांबा. हो जातात ते पुढची गाडी. काकांनी हाकवलं आम्हाला, काकांनी हाकवलं. राहुल हा मग काका लगेच आले. आम्ही गाडी तर लावली पण नाही. काकांच्या पल्सर फार खटारी झाली तरी तर मित्रांनो एवढ्या दिवसापासून मी बोलत होतो तुम्हाला की राहुल BMWच्या शोरूममध्ये कामाला आहे. तर आत्ताच आलो आम्ही राहुलच्या ऑफिसच्या इकडं. तर तुम्हाला दाखवतो त्याच्या शोरूममध्ये कोणत्या कोणत्या गाड्या आहेत ते बाहेरूनच दाखवतो. आता ऑफिस बंद आहे त्याचा आणि त्यांचा वॉचमॅन पण पळाले वाटतं कुठेतरी. तर बाहेरूनच दाखवतो गाड्या. वॉचमॅन असतं तर आपल्याला जायला भेटला असता राहुलच्या ओळखीवर, पण बाहेरूनच दाखवतो थांबा तुम्हाला. बाजूनी घे ना जरा. थांब ते गाडी इथं BMW आलो गे बाई. BMW मिनी कूपर पण BMW बघ ही बघा. BMW ही कुठली आहे रे? सेम एक BMW सर्व BMW आहेत रे राहुल. मिनी कूपर हा राहुलचा ऑफिस आणि ही सूरजची गाडी, ही आशिषची गाडी, ही माझी गाडी आणि ही प्रशांतची स्विफ्ट. आणि आशिष बोल काय करणार भाऊ, आपल्याकडे गाड्याच नाहीत चांगल्या. आता काय राहुलने माझी हाऊस पूर्ण केली आहे BMW मध्ये बसून. का रे आशिष BMW मध्ये बसायचा होता म्हणून तो डोंबिवलीवरून मुंबईला आलेला ट्रेनने. लागणार बाबा. हे पण भाई समज ना, असे आपण त्या शोरूम मधून समज आपण असे 4 जण 5 जण आपण अशी 5 BMW घेऊन निघलो तर कसं दरारा होईल आपला. सिस्टम आहे. सिस्टम हँग करून टाकू आपण सिस्टम. डोंबिवली अँकर. राहुल आता आपण कुठे चाललोय बाबा? सिलिंग. राहुल काय बोलत नाही, शांत बसलाय राहुल. सिलिंग चालू तर मित्रांनो बऱ्याच वर्षानंतर आम्ही बांद्र्याच्या सिलिंगला आलोय. सो आता तुम्हाला पण व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा पूर्ण आपल्या तिरंग्यात असं सिलिंग पूर्ण कव्हर केलेली आहे. सो आता बघा पुढचा व्ह्यू तुम्ही. काय बोलतो बाबा? कधी काय टॉप फ्लोअर वर रूम कधी घ्यायचा? याच्या इसमें तेरा घर तेरा गारिवली गाव सब चला जाएगा. आशिषच्या भाषेत याचे टॉप फ्लोअरला कसं वाटत असेल? मला कसा बसलाय म्हणून विचार वेगळा येतो. प्रशांत तू जाम चिकना दिसतोय रे. चिकनाच आहे मी तसं. हवा ओरिजिनल चिकना दाखवलं तुम्हाला. चिकना दिसतोय. रे अशी चिकना दिसतोय खरंच. चिकना दिसतो. बंट्याची कमाल आहे. बंट्याला थँक्यू. बंट्या थँक्यू. थँक्यू बंट्या. थँक्यू. अरे कांटर रोडला जायचं. कांटर रोड
तुम्हाला बंट्या पण दाखवू आम्ही. आमच्या दाढीची स्टाईल बघाल तुम्ही, सर्वांची एकच आहे. याची पण बघा, याची पण बघा. आमचा सलूनवाला कोणी तुम्हाला विचार पडला असेल तर त्याची व्हिडिओ पण दाखवू तुम्हाला. दाढीचे पॅन पुण्यामध्ये आहेत माहिती आहे का? हा ना. सो आता आम्ही जरा थांबू इकडं. मित्रांनो काम वाईट वाटतंय मला. 700 रुपयाची CNG टाकून आलेलो मरीन ड्राईव्हचा समुद्र बघू. मरीन ड्राईव्हचा समुद्र काय बघायला मिळाला भेटला. स्वतः आम्ही बांद्र्याला आलोय, बांद्र्याचा समुद्र बघतोय. चांगला वाटतंय जरा, क्लायमेट पण खूप भारी आहे. सो म्हणजे आलात रात्री एकदा नक्की या, खूप भारी वाटतं रात्री. आणि मुंबई फिरायची तर खरं म्हणजे रात्रीच फिरा, ट्रॅफिकची काय झंझट नाही. फक्त राहुल सारखा ड्रायव्हर नका आणू. राहुल सारखा ड्रायव्हर आणला का तुम्हाला लवकरच स्मशानभूमी गाठायला लागेल. आम्ही पण भाई जाम घाबरत बसलो पाठीमागं. राहुल भाऊ आपली BMW नाही आहे. चुकून तू श्रीमंताच्या त्या तावडीत नको भेटू, तुझ्या लय श्रीमंत. मेरा नाद मत करो, मैं डेंजर है रे. स्वतः मित्रांनो आम्ही बसतो इथं थोडा वेळ, 10-15 मिनिटं. आणि इकडनं निघू पुढे. राहुल कुठे जायचं रे? कार्टर रोडकडे जाऊ. ठीक आहे सर, कार्टर रोड कुठे नेतो तिथं बघू आता. राहुल कुठे नेतो. मित्रांनो आता जेवण पोचलो आम्ही श्री सिद्धिविनायक मंदिराच्या इकडे. तो मंदिर आहे इकडं. पण आम्ही ॲक्च्युली थांबणार होतो लाईनीसाठी. पण भाऊ आपण का नाही थांबत सांग जरा. खूप लाईन आहे, 1 किलोमीटर लाईन आहे आणि आतमध्ये पण तेवढीच पब्लिक आहे. आणि आज मेन म्हणजे आज मंगळवार आहे, त्याच्यामुळं आज बरीच गर्दी इकडं. सो प्रशांत पण श्रावण महिना चालू आहे आणि मंगळवार पण आहे, त्याच्यामुळे आज जास्तच गर्दी आहे. मग थांबत असेल तर थांबू शकता. नको, आपण जास्त वेळ थांबू नाही शकत. आपण बाहेरूनच दर्शन घेऊया. तुम्हाला पण थोडेफार दृश्य आहेत तिथले ते दाखवतो आणि मग जातो पुढे. मित्रांनो ॲक्च्युली मी दर्शन घेणार नव्हतो, हे जाणार होतो. तर आता लाईन पटापट सुटले, मंदिर ओपन झालं आहे. स्वतः आम्ही जातो, पटापट दर्शन घेतो. VIP दर्शन. VIP दर्शन. आणि यांनी सीन पण घेतले. आणि आता आम्ही थांबले लाईनीमध्ये आणि लाईन पण बघू शकता तुम्ही पाठीमध्ये फुल पब्लिक आहे. आणि हे आपले फॅन आहेत. न्यूज झालं नाही, आपला यूट्यूब चॅनल आहे. आम्ही घेतले आणि एक ओटी घेतलेली आहे. आम्हाला देवी पावल, आता आमचं चॅनल चांगला ग्रोथ झाली पाहिजे. देव पावल, गणपती बाप्पा मोरया. आणि असे पण आता आम्हाला दर्शन भेटते अचानक भयानक. हां, VIP दर्शन. आणि आता आमचे 1000 सबस्क्राईब पण पूर्ण होणार आहे. मी आता आतमध्ये एंटर झालो आहे, बघू शकता. आतमध्ये पण खूप मोठं आहे पूर्ण मध्ये, फर्स्ट टाईमच आलेलो आहे. पब्लिक पण फुल आहे. नाही काय वाटतं? ॲक्च्युली आम्हाला वाटलेलं दर्शन नाही भेटणार, पण भाई नेमका टेम्पल चालू झाला आणि आम्ही आता दर्शन पण घेऊ मस्त पटापट. आणि तू पहिले कधी आलेला का? आलेलो बाहेरून बघितलेलं फक्त. मी फर्स्ट टाईम येतो, म्हणजे फर्स्ट टाईम म्हणजे आलेलो आहे, लहानपणी आलेलो आहे. एवढं काय कधी आलो नाही मी मुंबईला. मला ॲक्च्युली मुंबईला रात्रीच फिरायला आवडतं, कारण की ट्रॅफिक नसतं तेच आवडतं. मी पण फर्स्ट टाईमच आलो आहे आणि मी विचार पण नव्हता केला की आतमध्ये एवढं मोठं मंदिर असेल म्हणून. चला तुम्हाला पुढे दाखवतो, पुढे भेट. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम, जय श्रीराम. मोरया, मोरया. जय. नैन काय वाटतं, जसं आपण CST ला थांबलेलो तसाच मॉल आहे का ना इकडं? जय श्रीराम. जय श्रीराम. मोरया, मोरया. जय जय. नाही काय बोलतोय? आज पूर्ण भारी वाटतं. सगळीकडे नुसतं जय श्रीराम आणि भारत माता की जयच ऐकायला येतं. आणि बघू शकता
मित्रांनो आपलं दर्शन करून झालेलं आहे सिद्धिविनायकचं आणि इथं श्री बजरंगबलींची मूर्ती आहे. राहुल भाऊ पण आला रिटर्न आणि बाकीचे लोक पण येतात आपले रिटर्न गेलं पाया पाडायला. राहुल कसा झाला दर्शन? एकदम भारी म्हणजे एकदम भारी. आम्हाला लकीली दर्शन भेटलं टायमावर. निघत होतो ना आपण. निघत होतं 5 वाजताचं दर्शन वाटलेलं सर्वांना, पण 3 वाजता आम्हाला दर्शन भेटलं. 3:30 वाजले. प्रशांत तुला नाही वाटत त्या बेवडाच्या रूपाने कोणतरी आला आपल्याला आणि म्हणून थांबवला? एक माणूस आलता तो आमच्या चाचीत उद्धत घालत होता ज्याच्यामुळे आमचा टाइमपास झाला आणि आम्ही इथं थांबलो आणि लकीली तोपर्यंत मंदिराचे दरवाजे उघडले. तो आम्हाला दर्शन पण भारी भेटला आणि त्यांचे भांडणं चालू आहेत. हे भाई त्याच्या बायकोला द्यायचं आहे त्याला पहिला. मागितलं का नाही? इथे तरी धंदे सोड. तो राक्षस बघ कसा ठीक आहे. परत एकदा जावा मार ना. तर मित्रांनो दर्शन वगैरे पण झालं आमचं आणि थोडे सँडविच पण खाल्ले. तर आता निघतो इकडनं डायरेक्ट घरी जातो आणि भेटतो तुम्हाला रस्त्यात. आशीची झाली मजा पण दाखवतो तुम्हाला. आणि काय बोलणार आता आम्ही बिचारा जागावर. तू का झोपतोस बाबा निसतच? तू पण झोपला. तू का उद्या अख्खा दिवस झोपशील मस्त. हा भाई उद्या संध्याकाळचे time. माझी सुट्टी आहे. मी भारतीय आहे, एक भारतीय आहे. मला स्वातंत्र्य दिनाची आझादी आहे भावा. उद्या आझादी भेटले मला. मला पण झेंडा फडकवायला. भाई आपण झेंडा आजच फडकवला. राहुल भाऊ कुठे बोललो रे आपण? मापे. हो मापेला पण छोटी मोठी लाइटिंग केले रे. थोडा पैसा इथे पण आहे म्हणजे. नवी मुंबई मध्ये येतो ना इलाका. पैसा आहे. हे लाइटिंग चांगली आहे रे यांची. थोडं पुढे गेले तुला काहीच नाही. मग आपलं क्षेत्र चालू आहे. आशीचं आदिवासी क्षेत्र. सुनीलला फोन करा मापा आलेला आहे. यांनी याचा प्रसाद चालत लपून ठेवलेला. सुनीलला फोन करा मापा आलेला आहे. आणि हा इथून सुनील भाऊचा पट्टा चालू होतो पूर्ण. इथून माप्यापासून पुढपर्यंत सुनील भाऊचं कुठं पण नाव घ्या. तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतील. कोणी पण कोणतं पण नाव घ्या. सुनीलचं नाव घ्या फक्त तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे भेटतील. जलवा आहे हमारा. तर आलो आम्ही आजच्या घराजवळ गारिवली गावात. बाबा कसा वाटला आजचा दिवस? मस्त. दिवस नाही तरी रात्र मस्त. तो मी सकाळी गणपती बाप्पाला दर्शन भेटलं. मागितलं ना देवाकडे काहीतरी. होईल लवकरच पूर्ण होईल. समी बाबा थँक्यू एवढी गाडी चालवली तू. सो मित्रांनो जातो आता आम्ही घरी. जाम झोप आले. वाजल्यात 5:30 वाजल्यात. जातो पटापट आणि झोपतो जाऊन. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.